अजित पवारांचे विमान क्रॅश होण्याआधी झाडाला धडकले. AAIBच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर. पूर्ण बातमी जाणून घेऊया. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघाताला महिना पूर्ण होत असतानाच हवाई उड्डाण मंत्रालयाच्या AAIB तपास यंत्रणेने घटनेचा 22 पानाचा प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध केला आहे. विमान कोसळण्यापूर्वी ते झाडाला धडकले होते अशी माहिती यातून समोर आली आहे. यात नेमके कारण स्पष्ट नसले तरी अपघाताला कारणीभूत ठरू शकणाऱ्या गंभीर त्रुटीवर बोट ठेवण्यात आले आहे. 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. अहवालात ब्लॅक बॉक्समधील तांत्रिक विश्लेषणाचा समावेश नाही. तपास यंत्रणांनी विमानाचा रॉ डेटा डाउनलोड केला असून त्याचे बारकाईने विश्लेषण सुरू आहे. बारामती विमानतळ अनियंत्रित असून अधिकृत मेट सुविधा नाही. धावपट्टीवरील मार्किंग फिक्कट असून त्यावर बारीक खडी आढळली. स्वतंत्र अग्निशामक यंत्रणा उपलब्ध नसल्याचे आढळले. उपग्रह चित्रानुसार हलके धुके होते तरीही लँडिंगचा प्रयत्न झाला. अहवालानुसार मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या या VIP फ्लाईटचे रनवे 11 वर लँडिंगचा प्रयत्न केला होता. मात्र पहिल्या प्रयत्नात लँडिंग करता आले नाही, त्यामुळे त्यांनी गो अराउंड केला. दुसऱ्या प्रयत्नात पायलटने फील्ड इन साईट असा संदेश दिला. एअर ट्रॅफिक कंट्रोलने 3 किलोमीटर इतकी दृश्यमानता नोंदवली होती. ती आवश्यक असलेल्या 5 किलोमीटरपेक्षा खूपच कमी होती. लँडिंग क्लिअरन्स मिळाल्यानंतर काही क्षणातच विमान रनवेच्या डावीकडे 50 मीटर वरील झाडावर आदळून खाक झाले.